नमस्कार, पूनम रेसिपी चॅनलमध्ये आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहे। त्यासाठी इथे 2 कप गव्हाचं पीठ, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 चम्मच बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ, हळद पावडर 1 चम्मच छोटा, कस्तुरी मेथी, लाल तिखट 1 चम्मच, पांढरे तीळ, लसूण पेस्ट 1 चम्मच, ओवा आणि जिरा पावडर। इथे 2 चम्मच तेल गरम करून त्याचं मोहन तयार करून घेतलेलं आहे। मोहन छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। इथे बेसन घेतलेलं आहे 2 चम्मच, पांढरे तीळ 2 चम्मच, 1 छोटा चम्मच ओवा घेतलेला आहे, 1 चम्मच तिखट पावडर, आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, हळद 1 छोटा चम्मच, चवीप्रमाणे मीठ, एक चम्मच जिरा पावडर, दोन चम्मच कस्तुरी मेथी, कोथिंबीर इथे बारीक कट करून घेतलेली आहे, लसूण पेस्ट, सर्व मिश्रण एकजीव करून थोडं पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण पुरीला पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे इथे पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीच्या आकारामध्ये इथे लाटून घ्यायचे आहे। ते पुरीच्या आकाराने कापण्या कट करून घेतलेल्या आहे। त्याच पद्धतीने सर्व काप तयार करून घ्यायचे। तेल पण गरम झालेलं आहे। मीडियम फ्लेमवरच पुऱ्या तळून घ्यायच्या। स्लो फ्लेमवरच पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। आवाज बघाल इथे खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या। अजिबात तेलकट होणार नाही। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।